नमस्कार लाडक्या बहिणींनो, मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसंदर्भात आज 8 जुलै 2026 रोजी एक महत्त्वाचा शासन निर्णय जारी करण्यात आलेला आहे. आणि या शासन निर्णयामध्ये अनुसूचित जाती घटकातील पात्र महिला लाभार्थ्यांसाठी निधी वितरणाबाबत एक मोठी अपडेट देण्यात आलेली आहे. आणि ज्या महिला लाडकी बहीण योजनेसाठी पात्र आहेत त्या महिलांसाठी आजची जी अपडेट आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे. ओके. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेणार आहोत की हा शासन निर्णय नेमका काय आहे आणि हा जो जी-आर आलेला आहे, ओके, तो नक्की किती रुपयांचा आहे, ओके, कोणासाठी आहे, किती निधी मंजूर झालेला आहे आणि पुढे नक्की काय होणार, ओके, हे सर्व पॉईंट्स आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता जी पहिला पॉईंट आहे, पहिली अपडेट आहे, त्याबद्दल सांगायचं झालं तर सन 2026-27 या आर्थिक वर्षासाठी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या अनुसूचित जाती घटकासाठी एकूण 3,000 कोटी रुपयांचा नियतव्यय मंजूर करण्यात आलेला आहे. ओके. म्हणजेच की या आर्थिक वर्षात या घटकातील पात्र महिलांना लाभ देण्यासाठी शासनाने स्वतंत्र आर्थिक तरतूदसुद्धा केलेली आहे. ओके. पहिला पॉईंट तुम्ही रीडसुद्धा करू शकता. आता जो दुसरा पॉईंट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर आता 8 जुलै 2026 रोजी जारी झालेल्या शासन निर्णयानुसार जी-आरनुसार ओके जून 2026 महिन्याचा लाभ जो आहे तो वितरित करण्यासाठी 309.54 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे. आणि हा जो निधी आहे तो महिला व बालविकास विभागाला पुढील वितरणासाठी उपलब्ध करून देण्यास शासनाने जी आहे ती आता मान्यतासुद्धा दिलेली आहे. ओके. तसेच आता तिसरा पॉईंट जर आपण बघितला तर हा निधी जो आहे तो फक्त अनुसूचित जाती घटकातील पात्र महिला आणि ज्या महिला पात्र आहेत या योजनेसाठी त्या लाभार्थ्यांसाठीच आहे. म्हणून हा या शासन निर्णयाचा लाभ पात्र SC प्रवर्गातील महिलांना शासनाच्या निकषानुसार दिला जाणार आहे. ओके. तसेच आता चौथ्या अपडेटनुसार शासनाने स्पष्ट निर्देश दिलेले आहेत की लाभ देण्यापूर्वी सर्व नोंदणीकृत महिलांची पुन्हा छाननी करण्यात येईल. म्हणजेच की ज्या पात्र महिला आहेत त्यांची एकदा पडताळणी केली जाईल. ओके. आणि फक्त पात्र महिला ज्या लाडकी बहीण योजनेच्या पात्रतेमध्ये अवलंबून आहेत बसतात त्यांनाच फक्त आर्थिक लाभ दिला जाईल. ओके. तर लाडक्या बहिणींनो, तुमच्यासाठी आनंदाची बातमी आहे की जी-आर तुमचा आलेला आहे. ओके. आणि महिला व बाल विकास विभागावर मोठी जबाबदारी आता सोपवण्यात आलेली आहे. पात्र महिलांची पडताळणी, लाभार्थ्यांची अचूक यादी आणि निधीचा योग्य वापर याची खात्री विभागाला आता करावी लागणार आहे. ओके. तसेच आता 6वी जी अपडेट आहे त्याबद्दल सांगायचं झालं तर शासनाने हा निधी फक्त अनुसूचित जाती आणि नवबौद्ध प्रवर्गातील पात्र महिला लाभार्थींसाठीच वापरला जाईल. ओके. असे स्पष्ट निर्देश दिलेले आहेत. ओके. आणि ज्या महिला पात्र आहेत ओके या योजनेसाठी त्यांनाच दिला जाईल. इतर कोणत्याही कारणासाठी या निधीचा वापर करता येणार नाही. ओके. तसेच आता जिल्हा स्तरावरील संबंधित अधिकारी निधीचा खर्च, त्याची माहिती आणि उपयोगिता प्रमाणपत्र दर महिन्याच्या 10 तारखेपर्यंत संबंधित विभागाकडे सादर करतील. यामुळे निधीचा जो वापर आहे आणि लाभ वितरणावर नियमित देखरेखसुद्धा ठेवली जाणार आहे. ओके. तसेच आता शासनाने महाराष्ट्र अर्थसंकल्प नियम आणि वित्त विभागाच्या सर्व निर्देशांचे काटेकोर पालन करण्याचे आदेशसुद्धा त्यांना दिलेले आहेत. म्हणून निधीचे वितरण नियमानुसारच केले जाणार आहे. ओके. आणि ही आनंदाची बातमी म्हणता येईल लाडकी बहीण योजनेसाठी की त्यांच्यासाठी हा लाभ मंजूर करण्यात आलेला आहे. 8 जुलै 2026 रोजी मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेसाठी अनुसूचित जाती घटकातील जून 2026चा लाभ वितरित करण्यासाठी 309.54 कोटी रुपयांचा निधी जो आहे तो मंजूर करण्यात आलेला आहे लाडकी बहिणीसाठी. ओके. आणि हा जो निधी आहे महिला व बाल विकास विभागामार्फत पात्र लाभार्थी महिलांना नियमानुसार वितरित केला जाणार आहे. महत्त्वाचे म्हणजे हा शासन निर्णय निधी मंजुरीबाबत आहे. पैसे सर्वांच्या खात्यात जमा झाल्याची घोषणा या शासन निर्णयात करण्यात अजून तरी आलेली नाही आहे. ओके. म्हणजेच की आता जी-आर आलेला आहे म्हणल्यावर लवकरच तुमच्या अकाउंटवर DBTद्वारे पैसे देण्यात येईल. ओके. ज्या महिला या योजनेसाठी पात्र आहेत. जर तुम्ही महिलांनो मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी असाल तर तुमची कागदपत्रे, बँक खाते आणि आधार लिंकिंग योग्य असल्याची तुम्ही खात्री करून घ्या. तसेच शासनाच्या अधिकृत अपडेटवरच तुम्ही विश्वास ठेवा. जर हा व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मैत्रिणी आणि कुटुंबियासोबत हा व्हिडिओ नक्की शेअर करा. आणि लाडकी बहीण योजना, प्रधानमंत्री आवास योजना, आयुष्यमान भारत योजना, शेतकरी योजना आणि महाराष्ट्र शासनाच्या सर्व अधिकृत अपडेटसाठी आपल्या या बडी चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.